Good morning, all of you. In today's lecture, we will continue our last question, objective of auditing. In last lecture, we will discuss what is mean by auditing and primary objective of auditing. Okay, so auditing means it is the systematic examination of books of account. Auditing म्हणजे आपण काय बघितलेलं आहे, तर ऑडिटिंग मध्ये काय केलं जातं, तर जे बुक्स ऑफ अकाउंट आहेत हे चेक केले जातात. अँड ऑडिटर check or to remark regarding company's financial position or to showing true and fair picture of the organization. ऑर्गनायझेशनची पोझिशन काय आहे किंवा ऍक्च्युअल पिक्चर काय आहे हे तो त्याच्या रिमार्क मध्ये मेन्शन करतो. दिस इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग असं आपण बघितलं. सो नाव वी स्टार्ट secondary objective of audit, that means subsidiary objective. So first point is detection and prevention of error and fraud. The main difference between the two is that error are committed due to negligence or lack of knowledge. म्हणजे एरर हे काय म्हणतो आपण, इंटेन्शनली होतात का हो, नाही, अनइंटेन्शनली एरर होतात जेव्हा आपल्याकडे एखादं नॉलेज कमी असतं किंवा एखादी ऍक्टिव्हिटी आपण निग्लेक्ट केल्यामुळे सुद्धा एरर हे येऊ शकतात, होऊ शकतात. बट द फ्रॉड आर कमिटेड नोइंगली फॉर द सम ulterior motive or getting some benefit. That means fraud is committed intentionally असं आपण म्हणू शकतो. फ्रॉड हे कसे करतो, तर आपण जाणून बुजून करतो. माहिती आपल्याला ओके ही कॅश इकडे मूव्ह केल्यानंतर प्रॉफिट होऊ शकतो किंवा पर्सनल प्रॉफिट म्हणतो आपण त्याला, होऊ शकतो. सो हे फ्रॉड आहे. पण एरर हे कसे असतात, सिंपल थिंग लक्षात ठेवा, एरर इज अनइंटेन्शनली अँड फ्रॉड इज intentionally. Okay, so in the first objective of secondary, to detect and prevent error and fraud. So secondary objective मध्ये ऑडिटर काय करतो, तर जे एरर आहेत कंपनी मध्ये झालेले किंवा बुक्स ऑफ अकाउंट मध्ये झालेले हे काय करेल, तो फाइंड आउट करेल, as well as fraud फाइंड आउट करेल in the books of account. Then second is expression of opinion. After going through the account, the auditor should express his opinion on the maintenance of books of account. If he find any lacuna or defects in the same, he must be frank enough to express his real opinion and suggest to the management the step to be taken to set the right the same. सो तुम्हाला तुमचं ओपिनियन इथे काय केलं जातं, तुमचं इन द सेन्स ऑडिटर त्याचं ओपिनियन देईल रिगार्डिंग द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन केलेलं आहे, एखादं प्रॉपर असेल तर ओके, जर काही प्रॉपर मेंटेनन्स नसेल तर तो त्याचं ओपिनियन इथे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये देऊ शकतो. ओके, काय सांगितलेलं आहे, एक्सप्रेस हिज ओपिनियन अँड सजेस्ट द मॅनेजमेंट टू टेक अ स्टेप टू राईट द सेम. म्हणजे राईट स्टेप, राईट डायरेक्शन देण्याचं काम सुद्धा इथे ऑडिटर कंपनीसाठी करत असतो. सो ऑडिटर शुड नॉट कम अंडर द एनीबॉडी प्रेशर. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे ऑडिटर कोणाच्या प्रेशरच्या अंडर काम करतो का हो, नाही. तर ज्या गोष्टी तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये दिसत आहेत, मी बुक्स ऑफ अकाउंट कसे मेंटेन केलेले आहेत, एखाद्या रॉंग वेने केलेले आहेत का, तर ह्या सगळ्याशी रिलेटेड ऑडिटर एक रियल आणि ट्रू ओपिनियन देण्याचं काम हा करत असतो. दॅट इज वाय हियर सेड ऑडिटर शुड नॉट कम अंडर एनीबॉडी प्रेशर. ही शुड बी बोल्ड इनफ टू कॉल अ स्पेड. ओके, सो दिस इज द एक्सप्रेशन ऑफ ओपिनियन. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर फर्स्ट, पॉइंट नंबर 2. Yes, ma'am. पहिल्या पॉइंट मध्ये फक्त एरर आणि फ्रॉड हे तो फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करेल ड्युरिंग द चेकिंग ऑफ बुक्स ऑफ अकाउंट. आणि सेकंड मध्ये जेव्हा तो बुक्स ऑफ अकाउंट चेक करेल तेव्हा रिमार्क देण्याऐवजी तो डायरेक्ट हे सुद्धा सांगू शकतो की तुम्ही एखादी स्टेप रॉंग वेने गेलेली आहे किंवा प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट कसे चेक करायचे आहेत.
So this is secondary objective and these are the primary objective. Is it clear question? Question मध्ये आपण काय बघितलं सेकंड क्वेश्चन मध्ये what is auditing? Explain its objective. Objective classified into two category. Primary objective. So primary objective includes verification of account and financial statement, checking the entry with the relevant documentary evidence, taking independent review of the financial statement, and secondary मध्ये dictation and prevention of error and expression of opinion. Is it clear question? Yes, ma'am. Okay, very good. So now we start. What is error? Explain its type. म्हणजे हा पण विद्यापीठाचा फार आवडता क्वेश्चन आहे असं म्हटलं जातं. प्रत्येक वर्षी ज्या डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम व्हायच्या तेव्हा सुद्धा हा क्वेश्चन फायनल एक्झाम मध्ये विचारला जात होता. So first of all we clear what is mean by error. जसं आता आपण इंट्रो मध्ये थोडंसं सांगितलं, एरर हे कसे ओमिट होतात, कसे कमिट होतात, अनइंटेन्शनली. चुका या जाणीवपूर्वक करतो का आपण? नाही, तर चूक ही चुकून झालेली असते असं म्हणतो ना आपण. तसं एरर हे कसे आहे? अनइंटेन्शनली. एकच सेंटेन्स लक्षात ठेवा, एरर म्हणजे काय? अनइंटेन्शनली. सो काय सांगितले बघा, जनरली they are committed due to negligence or lack of knowledge or ignorance of the principle of writing account of the person writing the account. म्हणजे जेव्हा एखाद्या पर्सनने बुक्स ऑफ अकाउंट मेंटेन करताना अकाउंटिंगचे रूल फॉलोच नाही केले तेव्हा त्याच्याकडून काय होऊ शकतात? एरर हे ओमिट होऊ शकतात, कमिट होऊ शकतात. This is an important objective of an audit. So error is generally taken to be incorrect and not deliberate. So आपण काय करू शकतो मग इथे एरर जे काही आहेत हे कशा म्हणजे जसं की सांगितलं एरर हे तुम्ही प्रिन्सिपल फॉलो न केल्यामुळे बघायला मिळतात. मग त्याचे टाइप्स दिलेले आहेत. टाइप्स ऑफ एरर classified into 5 category: error of principle, error of commission, error of omission, error of duplication, and compensating error. Okay, so now we start one by one. Error of principle. So these errors are usually committed due to lack of knowledge of science of the bookkeeping. म्हणजे बुक कीपिंगचे जे रूल आहेत याबद्दल आपल्याला नॉलेजच नाहीये. फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो की बुक कीपिंग किंवा अकाउंटिंगचं नॉलेज काय आहे? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. जे रूल आहेत, जे प्रिन्सिपल आहेत, याचं नॉलेजच नाहीये आपल्याकडे. दॅट इज वाय अशी एरर आपल्याला बघायला मिळतात. सो दॅट इज रॉंग क्लासिफिकेशन ऑफ एक्सप्रेशन इनटू कॅपिटल अँड रेव्हेन्यू. So treating personal income or expenditure as those of business or vice versa. म्हणजे जे कॅपिटल आहे हे रेव्हेन्यू मध्ये दाखवले, जे रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आहेत ते कॅपिटल मध्ये दाखवलेत. म्हणजे आपल्याला काही माहितच नाहीये की अरे व्हॉट इज कॅपिटल एक्सपेंडिचर, व्हॉट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, ते कसे ट्रीट करायचे असतात, ते कुठे मेंटेन करायचे असतात. ओके, सो जे प्रिन्सिपल आहेत, जे रूल्स आहेत हे माहित नसल्यामुळे these errors committed. So providing less or more depreciation than reasonably necessary, not taking into account all the outstanding income or expenditure etc. म्हणजे जस्ट आता इथे एक्झाम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू ने दिलेला आहे. Such error are not disclosed in the trial balance. आता असं का म्हटलेलं आहे सांगा बरं इथे? Such error are not disclosed in the trial balance. ट्रायल बॅलन्स मध्ये अशी एरर आपण फाइंड आउट नाही करू शकत बिकॉज ऑफ तुम्ही काहीतरी डेबिट केलेलं आहे आणि काहीतरी क्रेडिट केलेलं आहे, है ना. म्हणजे एंट्री तुम्ही कुठे मिस नाही केलेली, फक्त ती रॉंग ठिकाणी पोस्ट केलेली आहे. म्हणजे पोस्टिंग दोन्ही झालेलं आहे बट रॉंग झालेलं आहे. दॅट इज वाय हियर सेड such error are not disclosed in the trial balance. They can only be detected by the through checking of each and every transaction in the books of account. म्हणजे तुम्ही पहिल्यापासून जेव्हा हे तुम्हाला आता एरर ऑफ प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं आहे तर तुम्ही डिरेक्टली फायनल अकाउंट चेक नाही करू शकत किंवा डिरेक्टली ट्रायल बॅलन्स नाही चेक करू शकत. तुम्हाला जर्नल एंट्री आधी बघावी लागेल,
जर्नल एंट्री प्रॉपर केलेली आहे का, डेबिटलाच आहे का, क्रेडिट आहे का, मग त्याचं जे लेजर केलेलं आहे पोस्टिंग हे प्रॉपर आहे का, आणि पहिल्या दुसऱ्या स्टेप नंतरच तुमच्या लक्षात येईल ओके दिस इज द एरर ऑफ प्रिन्सिपल. ओके, इज इट क्लिअर? फर्स्ट एरर. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am. So Yes, ma'am. second is error of omission. Here, a particular transaction is not at all recorded in the books of account. Such error may be committed through oversight or even intentionally. They affect the profit or loss of the year. Trial balance will tally in the spite of such a error. Hence, it is the difficult to detect them. So असे जे एरर आहेत ओमिशन हे आपण फाइंड आउट करणं थोडंसं डिफिकल्ट आहे असं सांगितलं जातं. म्हणजे आता काय सांगितलंय हियर अ पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन इज नॉट ऍट ऑल रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. ह्या पहिल्या सेंटेन्स वरून तुम्हाला लक्षात येईल की एरर ऑफ ओमिशन म्हणजे काय. हियर अ पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन इज नॉट ऍट ऑल रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक ट्रान्झॅक्शन आहे A limited purchase goods worth ₹10,000 on cash basis. ओके, सो याची जर्नल एंट्री काय होणार आहे सांगा बरं. A limited purchase goods at the rate ₹10,000 on a cash basis. जर्नल एंट्री कोण सांगेल सांगा बरं. एखादी गुड्स आपण परचेस केली तर त्याची जर्नल एंट्री काय होते. तुम्हाला जर्नल एंट्री सांगता येत नाहीये. व्हेरी गुड. Am I audible? Yes, ma'am. मी आता काय सांगितलं ट्रान्झॅक्शन लक्षात आलं का. A limited purchase a goods worth ₹10,000 on a cash basis. सो याची जर्नल एंट्री काय येऊ शकते सांगा बरं. तुम्हाला जर्नल एंट्री सांगता येत नाही का. सिंपल बेसिक 11 स्टँडर्डचा क्वेश्चन मी तुम्हाला विचारलेला आहे. तुम्ही सगळे क्लासमधून रिमूव्ह व्हा. चला आपण लेक्चर बंद करूया. तुम्हाला काहीच सांगता येत नाही. बेसिक क्लिअर करून या लेक्चरला.